हापूस आंबा म्हटल्यावर कोकणाची आठवण येते। अवीट गोडीचा आणि खवय्यांचा लाडका हापूस सध्या स्थानिक बाजारपेठेत दाखल झालाय। या हंगामात 15 दिवस आधीच फळांचा राजा स्थानिक बाजारात विक्रीसाठी आलाय। डझनाला 1200 ते 1500 रुपये एवढ्या चढ्या दराने आंब्याची विक्री कोकणात सुरू झाली आहे। हापूस आंबा म्हटल्यावर कोकणाची आठवण सहज कुणालाही येणार। हापूसच्या चवीनं अनेक खवय्ये आंब्याचे चाहते आहेत। त्यामुळे आंबा खवय्यांसाठी एक खुशखबर आहे, कारण सध्या वेळेआधीच रत्नागिरीतल्या बाजारपेठेत हापूसची एंट्री झाली आहे। रत्नागिरीच्या बाजारपेठेत विक्रेत्यांकडे सध्या हापूस विक्रीसाठी पाहायला मिळतोय। बाजारात सध्या चढ्या दरानं हा हापूस विकला जातोय। डझनाला 1200 ते 1500 रुपये हापूसच्या विक्रीसाठी आकारले जात आहेत। ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे। गोडीलाही तसा चवीला चांगला आहे। लहान फळ असेल तरी मोठा आहे। आणखीन आंबा कोथवडे, मिऱ्याबंदर, पावस या साईडून येतो, गोळप त्या भागातून येतो आणि ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम आहे। 4 डझन नेण्याच्या बदल्यात 1 डझन तरी ग्राहक नेतोच। गोडीलाही तसा आणि चवीला पण छान आहे। रत्नागिरीतल्या पावस, मिऱ्याबंदर आणि बसणी या भागातून स्थानिक बाजारात हा आंबा विक्रीसाठी दाखल झालाय। बाजारात आलेला आंबा किती महाग असला तरी तो खाण्यासाठी आणि त्याची चव चाखण्यासाठी रत्नागिरीतले खवय्ये आतुर झालेले पाहायला मिळाले। मी बाजारात खरेदीसाठी आले। आंबे पहिल्यांदा यावेळेला लवकर आलेले आहेत आंबे, त्याच्यामुळे एक पहिल्यांदाच घेऊन मजा वाटते, जी आनंद वाटतो तो घेऊन म्हणून खरेदी केले। 1200-1300 रुपये डझन आहे आंबा, पण त्याचं खूप छान वाटलं, आनंद वाटला म्हणून खरेदी केली। सर्वसाधारण मार्च महिन्यात कोकणातल्या बाजारपेठेत हापूस दाखल होतो, मात्र यावेळी 15 दिवस अगोदरच हापूसचं आगमन झालंय। फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हापूसच्या खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेतही झुंबड पाहायला मिळतीये। अमोल कलई, साम टीव्ही, रत्नागिरी।